हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर खूप विद्यार्थ्यांना बरं वाटतं की मराठीतून शिकायला भेटते, आपली भाषा आहे, जय महाराष्ट्र आहे की नाही। आणि मराठी भाषेत शिकण्याचा आनंदच एक वेगळा असतो जेव्हा आपण आपली गोष्ट एखादी आपल्या भाषेत आपल्या सभोवतील असणाऱ्या परिसरातल्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आपल्या भाषेत जर शिकू तर मजा तर येणारच आहे। तर MST कोणता चॅप्टर मधून किती MCQs येणार आहेत 2026 ची जे MST होईल तिच्यामध्ये, तर हिच्याबद्दल हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओला नक्की फॉलो करा। मला एक प्रश्न विचारायचा आहे, आज मराठी भाषिक एवढे मुलं आहेत महाराष्ट्रात, जनगणने जी काही पूर्वी झालेली त्याच्यानुसार 12 कोटी लोकसंख्या आहे। मला वाटतं लगभग या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 9 ते 10 कोटी लोकांना मराठी खूप छान बोलता येतं, त्यांच्या घरात परिसरात, किंवा एखादा हिंदी भाषिक जरी असेल त्याला मराठी समजत पण असेल, हे पण मी निश्चित सांगू शकतो। मग माझा एक प्रश्न आहे, जर मराठीतून जर व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या भाषेतून तुम्हाला समजेल त्या भाषेत तुम्हाला जबरदस्त जर कंटेंट भेटत असतील तर मला एक कळत नाही की मुलं का बरं शेअर करत नसतील या व्हिडिओला। करायला पाहिजे की नाही बाबा। मराठीतून इतके छान छान व्हिडिओ बनवले, मी लेक्चर शिकवले, वन शॉट व्हिडिओज बनवले, ते बघा। लेक्चर बनवणं चालू आहे, सपोर्ट करा। तुमच्या गावामध्ये प्रत्येकामध्ये चॅनल हे स्प्रेड झालं पाहिजे, फॉलो करायला सांगा। तुम्हाला खूप काही या चॅनल मार्फत भेटणार आहे, पण तुमचा सपोर्टची गरज आहे। पाहिजे तसं सपोर्ट नाही भेटत बाबा। का बरं? मराठी माणसाला, महाराष्ट्रीयन माणूस जो आहे मराठीतून शिकवतोय, आपल्या भाषेत शिकवतोय, त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे का नाही हे स्वतः विचारणं गरजेचं आहे। म्हणून तुम्ही प्रत्येकाने हे चॅनल फॉलो करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप जेवढे असतील तेवढे शेअर करा, त्यांना फॉलो करायचं का। तुम्हाला पाहिजे ते जे कॉमेंटमध्ये लिहाल ना ते तुम्हाला भेटेल भाऊ। तुम्ही फक्त कॉमेंट तर करा, खाली लिहा तर खरी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे। सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण होतील, पण त्या मागण्या पूर्ण होण्याच्या आधी फॉलो करणं, शेअर करणं, या चॅनलला नक्की वर नेसाल ही अपेक्षा व्यक्त करतो। एवढी महाराष्ट्रीयन लोकसंख्या आहे, हिच्यावर बलबुत्यावर मी आज बोलतोय, कारण मी महाराष्ट्रीयन आहे। चला, तर आपल्याला शिकायचंय की कोणता चॅप्टर जो आहे किती मार्काला येणार। फिजिक्समध्ये 11वी आणि 12वीचा सिलेबस असतो। या 11वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, 11वीच्या सिलेबसमध्ये 20% सिलेबस हा 11वीचा आहे, क्लास 11चा सिलेबस आहे। म्हणजे सर नाही समजलं काय हरकत नाही। टोटल MCQs 50 MCQs आहेत बाबा, तिच्यापैकी 10 MCQs हे 11वीचे असणार आहेत, हे 11वीचे, आणि 40 MCQs हे 12वीचे येणार आहेत। हे त्याचा अर्थ आहे। 50 पैकी 10 MCQs 11वीचे आणि 40 MCQs 12वीचे। मग लक्ष कुठे द्यायला पाहिजे? 12वीवर जास्त द्यायला पाहिजे, 11वीवर नाही दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे। कसं दिलं पाहिजे त्याला सांगतो। एरर अनालिसिस करायचंय, त्याच्यात एक क्वेश्चन येण्याची शक्यता आहे। आता बरं, ह्या MST CET सेल नावाची एक सेल आहे, DT, यांनी काही स्पेसिफिक 100% एवढेच मार्काचा क्वेश्चन येतील का असं काही सांगितलं का? तर बिलकुल नाही सांगितलं। मग हे कशाच्या आधारित सांगताय सर? जे काही आतापर्यंत आमच्याकडे क्वेश्चन्स पेपर आहेत, आपलं ब्रह्मास्त्र पुस्तक आहे, त्याच्यातून आम्ही या क्वेश्चनचा अनालिसिस करून सांगतोय। वेक्टर अनालिसिस 1 मार्काचा क्वेश्चन येईल त्याच्यात, मोशन इन प्लेन 1 आणि 2। का बरं सर? कधी कधी MST CET मध्ये एखाद्या चॅप्टर मधून एक पण प्रश्न येणार नाही, ही पण पॉसिबिलिटी असते, लक्षात घ्या। कारण की 20 शिफ्ट होणार आहेत तुमच्या, जवळपास 20, 22, 23 इतक्या शिफ्ट होतात। PCM PCBच्या वेगवेगळ्या शिफ्ट्स असतात। मग इथे 1 किंवा 2, एखाद्या वेळेस एखाद्या चॅप्टरला बाई तुम्हाला माहिती आहे काय होतं, सुट्टी दिल्या जातात, असं पण होतं। म्हणून होतं लॉज ऑफ मोशन 2 किंवा 3 क्वेश्चन पण येतात। 3 क्वेश्चन आले तर 2 चॅप्टर गायब करून टाकतील, होतं असं। ग्रॅव्हिटेशन 2-3 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत। थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचे 1 क्वेश्चन, हा सिलेबस आहे। साऊंड नावाच्या चॅप्टरमध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन। इथे तुम्हाला ऑप्टिक्स हा महत्वाचा चॅप्टर म्हणून 2 आणि 3, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 1 किंवा 2 किंवा 3 असे पण क्वेश्चन आलेले आहेत, पण 2-3 हे मॅक्झिमम आले, आणि सेमी कंडक्टर 1 किंवा 2। आणि एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला असं वाटेल 11वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक एका 12वीचा कळणारच नाही तुम्हाला, सेम सिलेबस आहे, जवळपास। सेमी कंडक्टर 11वी 12वी दोन्ही खरं पाहिलं तर मर्ज केलेला चॅप्टर आहे, पण आपल्याला इथं सेपरेट हिच्यासाठी शिकवतो, हा 11वीतला हा 12वीतला। नाही तर मुलं म्हणतील ना सर तुम्ही 11वीतला सिलेबस घेतलाच नाही। आपल्या इथं एक ॲप आहे PGMN ॲप, या ॲपवर आम्ही आहे ना हे खूप शिकवतो डिटेलमध्ये, समजलं का? या ॲपवर
खूप डिटेल शिकवतो. जे जे मुलं म्हणजे CET शिकत असतील ना, तर टॉपर ॲडव्हान्स बॅच नावाची बॅच आहे 2026 मध्ये धमाका करत आहे आम्ही. हां, तुम्हाला खोटं वाटेल इतका धमाका. आता याच्यात काय केलं, 11वीचे चॅप्टर 11वीमध्ये, 12वीमध्ये शिकवतो, खूप डिटेलमध्ये शिकवतो. एवढे MCQs घेतो, एवढे की ते मुलं स्वतःहून MCQs करायला लागतील. टेस्ट घेतो, DPP देतो, खूप काही याच्यात फॅसिलिटीज आहेत. तुम्ही एकदा जाऊन बघा, PGMN ॲप आहे आपलं, त्या ॲपवर जाऊन बघू शकता तुम्ही. आता हे क्वेश्चनचा फॉर्मॅट, हे तुम्हाला किती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. मग हिच्यात कधी कधी काय होईल बरं, एखाद्या चॅप्टरला सुट्टी, एखाद्या चॅप्टरमधून 2 क्वेश्चन, 3ही क्वेश्चन देतात. हे फिक्स नाही, पण एक अप्रॉक्सिमेटली आतापर्यंत आलेल्या डेटाचा अनालिसिस आहे. या अनालिसिसनुसार हे आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या पेपरमध्ये असं होईल 2 चॅप्टर नाही तिच्यातले 10 पैकी, 11वीतले 14 चॅप्टर, 14 पैकी 10 चॅप्टर तुम्हाला दिलेले. पहिल्या चॅप्टरचं नाव टेक्स्टबुकमध्ये तुमचं युनिट अँड मेजरमेंट आहे, इथं एरर अनालिसिस म्हणजे एरर घेतलेलं आहे फक्त. नंतर इथं व्हेक्टर अनालिसिस म्हणून घेतलेलं आहे. तर हिच्यात मॅथमॅटिकल मेथड नावाचा चॅप्टर आहे, त्याला व्हेक्टर अनालिसिस म्हणायचं. बरं, पण 12वी सर, 12वीत एकूण 16 चॅप्टर आहेत. 16 चॅप्टरमधून कसे क्वेश्चन्स येतात बघा. पहिला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आतापर्यंत मॅक्झिमम 3 क्वेश्चन्स आलेलेच आहेत. दुसरा मेकॅनिकल प्रॉपर्टीजमधून पण 3 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. KTG अँड रेडिएशन 3 किंवा 4 क्वेश्चन आले. थर्मोडायनॅमिक्समध्ये 2 आणि 3 क्वेश्चन्स आले. ऑक्सिलेशनमध्ये 3 आणि 4 आले. सुपरपोजिशन वेव्हमध्ये 2 आणि 3 आले. वेव्ह ऑप्टिक्समधून 3 क्वेश्चन आले. इलेक्ट्रोस्टॅटिक 3 आणि 4. असं का बरं होत असेल सर? हा 11वीतला का 12वीतला क्वेश्चन आहे, कधी कधी कळत नाही. आणि म्हणून इथं आम्ही 3 आणि 4 दिलं, कारण की 11वीत पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे आणि 12वीत सुद्धा आहे. आणि इथे इलेक्ट्रिक डायपोल सेम फॉर्म्युला वाटतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम फॉर्म्युला वाटतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्डमधलं रिलेशन सेम वाटायला लागतं. 12वीत तेच आहे, 11वीत तेच आहे. म्हणून काही काही क्वेश्चन मर्ज केल्यासारखं वाटतात. ठीक आहे, तर हे या P1 फिजिक्स 1 म्हणता येईल याला. तसं तर आता काही वेगळे पुस्तकं राहिले नाही, वेगळा सिलेबसही राहिला नाही. फिजिक्स 1 फिजिक्स 2 म्हणून. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 2-3 क्वेश्चन आलेले आहेत. काही शिफ्टमध्ये 2 आले, काही शिफ्टमध्ये 3 आलेले आहेत. मॅग्नेटिक फील्डमध्ये काही शिफ्टमध्ये 2 आले, काही शिफ्टमध्ये 3 क्वेश्चन आलेले आहे. मॅग्नेटिक मटेरियल छोटा चॅप्टर 1 किंवा 2 क्वेश्चन आला. EMI आणि AC सर्किट नावाचं हे 2 चॅप्टर खरं पाहिले ते कंबाईन आहेत. हिच्यात 8-9 पर्यंत क्वेश्चन आले. हां, हे ॲक्च्युली हे EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन AC सर्किट एकच आहे खरं जर पाहिलं तर. AC सर्किटमध्ये 5-5 क्वेश्चन आले, चेक करा तुम्ही पिन. ठीक आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशनमध्ये 2 क्वेश्चन्स आलेत आतापर्यंत. स्ट्रक्चर ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियर 2 किंवा 3 क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि सेमीकंडक्टरमध्ये 2 आणि 3. आता काही काही तर गोष्टी अशा आहेत भावा, तुम्ही जर थोडंसं लक्ष जर दिलं तर तुमच्या लक्षात येईल. मला असं सांगायचं आहे की या ठिकाणी काही क्वेश्चन फिक्स असल्यासारखे असतात, थोडंसं सिमिलॅरिटी आहे. कोणकोणते क्वेश्चन्स आहेत, कशावर जोर दिला पाहिजे. तर माझ्या मताने मी जर समजा विद्यार्थी असतो तर मला काय वाटेल ते सांगतो मी तुम्हाला. सिरीज अँड पॅरलल हा कॉन्सेप्ट मला नाही का खूप ठिकाणी आढळतो. मग हिच्यामध्ये काय काय येऊ शकतं बरं? सिरीजमध्ये तुमचं एक तर रेजिस्टन्स असू शकतात, सिरीज अँड पॅरलल रेजिस्टन्स, याच्यावर क्वेश्चन असू शकतो. किंवा कॅपॅसिटरचे सिरीज आणि बघा कॅपॅसिटर. सिमिलॅरिटी, काहीतरी सिमिलॅरिटी बघा, याचा कॉन्सेप्ट उलटा सुलटा होईल बघतं. त्याच्यानंतर मला असं आढळलं स्प्रिंग सिरीज आणि पॅरलल हा क्वेश्चन्स आढळला. नंतर सर इंडक्टर सिरीज आणि पॅरलल है ना, इंडक्टर इथं पण सिरीज आणि या 4 गोष्टीतून एक क्वेश्चन्स कुठे ना कुठेतरी तुम्हाला आढळेल. 4 मी तर म्हणतो कधी कधी तर काही जणांचा लक असेल तर याच्यावर 3 क्वेश्चन पण येऊ शकतात. मग काय या कॉन्सेप्टमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, कोणाचा कोणता फॉर्म्युला उलटा झाला, सिरीज पॅरलल रेजिस्टन्स कॅपॅसिटरचे कसे फॉर्म्युले उलटे होतात, कोणाचे सिमिलर आहे, हे जर थोडंसं नॉलेज जर घेतलं तर तुमचा 100% सिरीज पॅरललचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार भाऊ, लक्षात घे. CET पक्की तुला क्वेश्चन देणारच. नंतर आहे तुमचं लॉजिक गेट, याच्यावर जास्त क्वेश्चन येतात बघा. लॉजिक गेट प्रत्येक वेळी लॉजिक गेटवर क्वेश्चन्स येतोच 100%. नंतर फ्रिक्वेन्सी काढा. सुपरपोजिशन वेव्हजमध्ये जर तुम्ही जर गेला तर स्ट्रिंगचा क्वेश्चन आहे, ओपन पाईप, क्लोज पाईप. त्याच्यानंतर तुम्हाला सोनोमीटरचे जे व्हेरिफिकेशन लॉ करायचे, हे सगळं फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. क्वेश्चन येणार आहे, निश्चित येणार आहे. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन याच्यावर एक क्वेश्चन येणार आहे. मग ते ऑक्सिलेशन असेल का रोटेशनल डायनॅमिक्स असेल. कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला यूज करावंच लागतील. V = U + AT, S = UT, ½ AT², V² = U² + 2S. मग मला एक सांगा, का खरंच फिजिक्स कठीण आहे का? एकदा तुम्ही आमच्या
ॲपवर या ठिकाणी तुम्हाला निश्चित कळेल की फिजिक्स खरंच सोपं आहे. प्रॉपर ॲडव्हान्स एक बॅच आहे आपली, जी लाईव्ह चालू आहे. हिच्या डेली 1.5 तासाचं लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. तुमचं लेक्चर मिस झालं तर पर्सनल मेंटर आहे, तुम्ही प्रत्यक्षात कॉल करून आम्ही तुमच्यासोबत बोलू शकतो बाबा. त्यानंतर 2 टेस्ट भेटतात, 5 PPT म्हणजे DPP भेटतात, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम भेटतात, फ्री क्रॅश कोर्स भेटतो याच्यामध्ये. अरे क्रॅश कोर्स 1000 रुपयाचा असतो, तुम्हाला द्यायचे किती सध्या 1899 रुपये. मग प्रॉब्लेम काय? प्रॉपर या, प्रॉपर अभ्यास करा आमच्यासोबत. तुम्हाला निश्चित तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचण्याचं काम या मराठी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही फ्री कॉन्टेंट द्यायलो, पूर्ण लाईन टू लाईन शिकवायलो. जरासं लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, तर भेटू अशा सेशनपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.